दिनांक 7 ऑगस्ट 2024 एक कोरियन सिरीज 12 एपिसोडची $1 लॉयर संपवली. छान आहे. मला तशा पण कोरियन सिरीज आवडतात. पण ही नुसतीच लव्ह स्टोरी नव्हती, तर त्याच्यात सस्पेन्स पण होता. क्राईम आणि सस्पेन्स होता. तर एक मिलेनियर असतो, बिझनेसमॅन, पण ऍक्च्युली त्यांनी आपली ओळख लपवून ठेवलेली असते की तो मिलेनियरचा मुलगा आहे म्हणून, आणि तो लॉयर म्हणून जगत असतो. आणि तो फक्त त्याची म्हणजे तो फेमस असतो $1 लॉयर म्हणूनच, कारण तो नेहमी $1 आपली फीस घेत असतो. त्याच्या मागे त्याचा उद्देश असतो, भरपूर कारण असतात. आणि तर त्या कारणांमधलं एक कारण असतं की त्याच्या वडिलांनी सुसाईड केलेली असते आणि ते स्लश मनीच्या स्कॅम मध्ये अडकलेले असतात. आणि त्या स्लश मनीचं इन्व्हेस्टिगेशन करण्याची मागणी यांनी केलेली असते. तेव्हा त्याला कल्पना नसते की आपले वडील पण ह्याच्यात गुंतलेले असतील. आणि जेव्हा मग ती केस ओपन होते तेव्हा मग त्यांना सुसाईड करण्यास भाग पाडलं जातं. तर त्याला ते शोधून काढायचं असतं की कोण ह्याच्या मागे आहे. आणि दुसरं म्हणजे त्याची एक गर्लफ्रेंड असते, तर तिच्यावर जीवापाड तो प्रेम करत असतो. आणि तिला त्या वडिलांच्या मर्डर संबंधी किंवा सुसाईड संबंधी काही पेपर्स बाय मिस्टेक सापडतात. म्हणजे ती कोणाला तरी धडकते आणि ते पेपर्स खाली पडतात आणि एक्सचेंज होतात. तर तिचा बायोडेटा त्यांच्याकडे जातो आणि हिला ते पेपर्स मिळतात. आणि त्या याच्यात तिचं खून होतो, मर्डर होतो, म्हणजे भोसकून. तर त्याला ते फाइंड आउट करायचं असतं की कोणी मारलंय तिच्या गर्लफ्रेंडला. कारण ती लोकल मधून त्याला म्हणजे फोन करते की मला काही मिळालंय तुझ्या वडिलांच्या याच्या संबंधी आणि मी भेटायला येते तुला. आणि तिचा मर्डर होतो ट्राम मध्येच, लोकल मध्येच, सॉरी. तर त्या दोन्ही इन्व्हेस्टिगेशन त्याला करायचे असतात. आणि ह्या सगळ्यांमध्ये तो म्हणजे त्याच्यामुळे त्याची पर्सनॅलिटी अशी खूप सिरियस वगैरे झालेली असते. तर अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये एक कंपनी असते की जिचे आजोबा त्या कंपनीचे मालक असतात. आणि जेव्हा त्यांची नात लॉ फर्म जॉईन करायला म्हणते तर म्हणजे नाही, तुला एक चांगल्या ट्रेनरची गरज आहे आणि तुला ती चांगली ट्रेनिंग ह्या लॉयरकडेच मिळू शकते, कारण ते त्याला ओळखत असतात की तो कशा टाईपचा मुलगा आहे वगैरे. आणि मग ती तिथे जॉईन करते. पण तिला ते बिलकुलच आवडत नाही, कारण एकदम घाणेरडं वातावरण असतं, म्हणजे घाणेरडं असतं, क्लीन नसतं. पण हळूहळू तिचा त्यांच्याबरोबर रेपो जमतो आणि ती कंटिन्यू करते मग त्यांच्याबरोबर. आणि ती त्याला मदत पण करते आणि त्या ह्याच्यात तिला तो खूप आवडायला पण लागतो. आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशन करताना त्यांना एक 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 सगळ्या गोष्टी उलगडत जातात. एक JQ मोठी कंपनी असते की जी ही सगळं प्रकार करत असते. त्यांचा जो बॉस असतो त्यांनीच हे सगळे लोकांना हायर केलेलं असतं मर्डर करण्यासाठी. आणि त्यांनी स्वतः त्याच्या वडिलांना फसवून आणि त्यांना फोन केलेला असतो की तुम्ही अजून जिवंत कसे आहात, परत का नाही वगैरे असं. तर अशा ह्याच्यात त्यांना भरपूर लोक असे सापडतात की जे मग जेलमध्ये असतात, की ज्यांनी म्हणजे पैशांकरता स्वतःवरच ब्लेम केला असतो, हो मीच मर्डर केला किंवा मीच याच्यात इन्व्हॉल्व आहे वगैरे. आणि मग अशा पद्धतीने तो सगळं एकामागोमाग एक कड्या जुळवून हे शोधून काढतो की कोणी आपल्या वडिलांना हे केलंय उद्योग आणि कोणी आपल्या गर्लफ्रेंडचा मर्डर केलाय. आणि अल्टिमेटली मग तो सगळा सापळा रचून त्या JQच्या बॉसला ट्रॅपमध्ये अडकवतो आणि पकडतो. कारण त्याला माहिती असतं आपण ह्याला मारलं किंवा काही केलं तरी कोणी हे करणार नाही. त्याच्यामुळे तो प्लॅन आखून सगळा तो व्हिडिओ रेकॉर्ड होईल असं बघतो आणि ते रेकॉर्डिंग डायरेक्टली कोर्टमध्ये दिसेल ह्याची व्यवस्था करतो. आणि मग अल्टिमेटली त्याला पकडल्या जातं त्या JQच्या बॉसला, की जो रिस्पॉन्सिबल असतो या सगळ्या गोष्टींसाठी. आणि मग तिथेच तो एपिसोड संपलेला आहे. आणि मग तो म्हणतो की आता प्रत्येक जण आपापल्या इथे जा. पण नाही, त्याचा जो एक असिस्टंट असतो आणि ही पण म्हणते की मी पण आता तुला सोडून नाही जाणार आहे, मी पण तुझ्याबरोबर, आपण तिघही मिळून
$1 लॉयरची फर्म आपली सुरू करू आणि आपणच हे काम करायचं आणि आपला एम तोच राहील की गरिबांना, निडी किंवा जे अशा लोकांकडनं फसवले गेलेत किंवा ट्रबलमध्ये त्यांना मदत करायची. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल खूप छान आहे. थोडंसं कॉमेडी, थ्रिलर, सस्पेन्स, रोमॅन्टिक असं कॉम्बिनेशन आहे. परफेक्ट मसाला, एकदम सुंदर.